ऐका ना, आजचा एक नवीन विचार. तुला कधी जाणवलं, जगातील अमीर लोक, सक्सेसफुल थोडे लोक वेगळे असतात. ते प्रत्येक वेळी क्राउडमध्ये नसतात. ते प्रत्येक ट्रेंडचा भाग बनत नाहीत. ते प्रत्येक आवाजात स्वतःला हरवत नाहीत. ते शांत असतात, थोडे दूर असतात आणि कधी-कधी ते पूर्णपणे एकटे असतात. पण का? कारण त्यांना एक साधं, पण आयुष्य बदलणारं सत्य समजलेलं असतं. जग जिंकायचं असेल, तर आधी स्वतःसोबत कम्फर्टेबल व्हायला शिकलं पाहिजे. आता थोडा विचार कर. तू एकटा बसलास आणि अचानक सगळं शांत, शांत. ना फोन, ना नोटिफिकेशन, ना कोणाचा आवाज. फक्त तू आणि तुझे थॉट्स. काय होतं मग? शांत वाटतं. ती अनकम्फर्टेबल वाटतं. खरं सांगायचं झालं तर बहुतेक वेळा आपण अनकम्फर्टेबल होतो आणि लगेच फोन उचलतो, रील्स स्क्रोल करतो, काहीतरी डिस्ट्रॅक्शन शोधतो. का? कारण सायलन्स सहन होत नाही. पण कधी विचार केलाय? सायलन्स अनकम्फर्टेबल का वाटतं? कारण तिथं कोणी दुसरं नसतं. तिथं फक्त तू असतोस आणि कदाचित तू स्वतःसोबत कम्फर्टेबल नाहीस. आणि इथेच सगळा गेम बदलतो. कारण सक्सेसफुल लोकं ते सायलेन्सपासून पळत नाहीत. ते त्याच्याकडे जातात. ते स्वतःसोबत बसतात. ते स्वतःचे थॉट्स ऑब्झर्व्ह करतात. ते स्वतःला समजून घेतात आणि म्हणून ते बाकी लोकांपेक्षा वेगळे असतात. एक छोटासा सीन इमॅजिन कर. जगातील सर्वात पॉवरफुल आणि सक्सेसफुल लोकांपैकी एक, ज्याच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, सक्सेस आहे, पण तरी तो दरवर्षी काही दिवस पूर्णपणे गायब होतो. ना फोन, ना मीटिंग, ना कोणाशी बोलणं. फक्त एक छोटं केबिन, बुक्स आणि स्वतःचे थॉट्स. तो माणूस आहे बिल गेट्स. तो याला थिंक वीक म्हणतो. आता एक प्रश्न, ज्याच्याकडे सगळं आहे, त्याला अजून काय पाहिजे? पण तरी तो एकटा राहायला वेळ काढतोय. का? कारण त्याला माहिती आहे, त्याचे बेस्ट आयडियाज, त्याचे लाईफ चेंजिंग डिसिजन्स ते कधीही क्राउडमध्ये येत नाहीत. ते येतात जेव्हा सगळे आवाज बंद होतात आणि फक्त तो आणि त्याचे थॉट्स. आता स्वतःकडे बघ. तू शेवटचा कधी खरंच एकटा बसलायस? ना फोन, ना डिस्ट्रॅक्शन, फक्त तू आणि तुझे थॉट्स. कदाचित खूप दिवस झाले असतील. कारण जसं तू एकटा बसतोस, ताबडतोब डोक्यात सुरू होतात फ्युचरची टेन्शन्स, रिलेटिव्हचे प्रश्न, लोक काय म्हणतील, कोण कुठे कधी पुढे गेला आणि त्यात भर सोशल मीडियाची. सगळ्यांचं परफेक्ट लाईफ, सगळ्यांची अचिव्हमेंट्स आणि मग तुला स्वतःचं लाईफ कमी वाटायला लागतं. तुला वाटतं तू मागे आहेस, पडतोयस मागे आणि हळू तुझं माइंड भरून जातं. एकदम नॉईज, एकदम प्रेशर, एकदम कन्फ्युजन आणि मग तू काय करतोस? तू पडतोस फोनकडे, डिस्ट्रॅक्शनकडे. कारण त्या सायलन्समध्ये बसणं कठीण वाटतं. पण इथेच एक मोठं ट्रूथ लपलेलं आहे. जर तू सायलन्सपासून पळालास तर तू कधीच स्वतःला समजून घेऊ शकणार नाहीस. आणि तू जर स्वतःलाच समजून घेतलं नाहीस, तर जगात काहीही अचीव्ह केलं तरी आतून रिकामं पण जाणवत राहतं. कारण ट्रूथ एकच आहे. तू एकटा नाहीस. येस, तू स्वतःपासून दूर आहेस. आणि सक्सेसफुल लोकं काय करतात? ते हा डिस्टन्स कमी करतात. ते स्वतःसोबत वेळ घालवतात. ते स्वतःच्या थॉट्सकडे बघतात. ते त्यांच्या माइंडमधला कचरा साफ करतात आणि म्हणूनच त्यांचं माइंड क्लिअर असतं.
त्यांचं डिसिजन स्ट्राँग असतात. त्यांची लाईफ डिरेक्शन क्लिअर बनते आणि तू तू जर हेच केलंस, फक्त थोडा वेळ दररोज स्वतःसोबत बसायला सुरुवात केलीस, तर इमॅजिन कर, तुझ्या डोक्यातला नॉईज कमी होईल. तुला क्वालिटी मिळेल. तुला कळेल तुला खरंच काय हवंय आणि तू तिथूनच सुरू होईल तुझं रिअल ग्रोथ. कारण एकटं राहणं म्हणजे लोनलीनेस नाही. ती एक स्किल आहे. ती एक पॉवर आहे, जी सक्सेसफुल लोकं मास्टर करतात आणि हाच तो प्रवास जो तुला शिकवतो. तो द आर्ट ऑफ बीइंग अलोन या पुस्तकाचे लेखिका आहेत रेणुका गौराणी. त्यांनी हे पुस्तक का लिहिलं? कारण त्यांना दिसलं, की आजचा माणूस कधीच खऱ्या अर्थानं एकटा नसतो. तो सतत आवाजात अडकलेला असतो आणि त्या आवाजामध्ये तो स्वतःला हरवतो. म्हणून त्याने हा प्रश्न विचारला, जर तू स्वतःसोबत शांत बसू शकत नाहीस, तर तू खरंच कोणासोबत आनंदात राहू शकत नाहीस का? आणि या प्रश्नाचं उत्तर या पूर्ण प्रवासात आहे. तो जर आता पुढे शिकणार आहे, एकटं राहणं इतकं पॉवरफुल का आहे? ते सक्सेसफुल लोकांना कसं मदत करतं आणि तू ते तुझ्या आयुष्यात वापरलंस, तर तुझ्या किती मोठा बदल होऊ शकतो. कारण कदाचित तुझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठं आन्सर्स कुठं बाहेर नाही आहेत. ते तुझ्या आत आहेत. फक्त तू स्वतःसोबत बसण्याची वाट पाहत आहेस आणि आता तू तयार आहेस त्या प्रवासासाठी? आता आपण या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. पॉइंट 1, लोनलीनेस विरुद्ध अलोननेस. वेदनेतून शक्तीकडे जाणारा प्रवास. तुला कधी असं वाटतं आहे का, लोकांच्या मध्ये असताना तू एकटा आहेस? सब नॉर्मल दिसतं सर्व काही. तू हसतोस, बोलतोस, पण आतून काहीतरी रिकामं वाटतं. हेच आहे लोनलीनेस आणि इथेच गेम बदलतो. या पुस्तकात लेखिका रेणुका गौराणी सांगतात, लोनलीनेस म्हणजे पेन, पण अलोनलेस म्हणजे पॉवर. हे वाक्य साधं वाटतं, पण त्यामागचा अर्थ खूप डीप आहे. लोनलीनेस म्हणजे तू स्वतःपासून डिस्कनेक्ट झाला आहेस. तुला बाहेरच्या लोकांची गरज वाटते आणि जेव्हा कोणी नसतं, तेव्हा तू एकटा असतोस. पण अलोनलेस ही एक कंप्लीटली वेगळी अवस्था आहे. तू इथे एकटा असतोस, पण रिकामा नसतोस. तू इथे स्वतःसोबत कम्फर्टेबल असतोस. इथे तुला शांतता मिळते, क्वालिटी मिळते, क्लॅरिटी मिळते. म्हणजेच एकटेपणा बदलत नाही. तुझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आता थोडं सायन्सकडे जाऊया. जेव्हा तू एकटा बसतोस, कोणताही डिस्ट्रॅक्शन नसतो, ना फोन, ना आवाज, ना लोकं. तेव्हा तुझ्या ब्रेनमध्ये एक खास सिस्टीम ॲक्टिव्हेट होते. डिफॉल्ट मोड नेटवर्क. हा ब्रेनचा तो भाग आहे. हा ब्रेनचा तो भाग आहे, जो डीप रिएक्शन इमेजिनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे काय होतं? तू तुझ्या लाईफबद्दल विचार करतोयस. तुझ्या पास्ट एक्सपिरियन्सबद्दल समजायला लागतं. तुझ्या फ्युचरबद्दल क्लॅरिटी येऊ लागते. हेच कारण आहे, की जगातील अनेक सक्सेसफुल लोकं थोडा वेळ स्वतःसोबत घालवतात. कारण त्यांना माहीत असतं, बाहेरच्या आवाजात आन्सर्स मिळत नाहीत. आन्सर्स नेहमी आत असतात. पण प्रॉब्लेम इथे येतो, आपण एकटे बसलो, की आपण लगेच अनकम्फर्टेबल होतो. का? कारण आपण आपल्या थॉट्सपासून बाहेर पडतो. आपण लगेच फोन काढतो, रील्स स्क्रोल करतो किंवा कोणाला कॉल करतो. कारण आपल्याला सायलेन्स सहन होत नाही. पण खरं काय आहे माहिती आहे? सायलेन्स अनकम्फर्टेबल नाही आहे. तुझं ट्रूथ अनकम्फर्टेबल आहे आणि जेव्हा तू त्या ट्रूथला तेव्हा लोनलीनेस हळू-हळू अलोनलेसमध्ये बदलायला लागतो आणि तिथून सुरू होतं ट्रान्सफॉर्मेशन. तुला जाणवायला लागतं,
तुला कोणाची गरज नाही. कन्फ्लिक्ट वाटण्यासाठी तू स्वतःमध्ये पूर्ण आहेस. तुझ्या थॉट्स, तुझ्या इमोशन्स हे तुझं वर्ल्ड आणि तेव्हा तुला एकटेपणा त्रास देत नाही. उलट तो तुझा स्ट्रेंथ बनतो. म्हणूनच ही पॉवरफुल लाईन लक्षात ठेव. अलोननेस मीन एकटं. इट मीन्स फुल ऑफ नॉर्थ हेल्थ. जेव्हा तू एकटा असतोस, तेव्हा तू रिकामा नसतोस. तू तुझ्या विचारांनी भरलेला असतोस. तुझ्या आयडियाजने भरलेला असतोस. तुझ्या पोटेन्शियलने भरलेला असतोस. एकटेपणापासून पळू नकोस. त्याला समजून घे. त्याला ॲक्सेप्ट कर. कारण लोनलीनेस तुला तोडतं. पण अलोनलेस तुला बनवतात. पॉइंट 2 सेल्फ रिलेशनशिप, सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःभोवती बाकी सगळं टिकतं. तुला एक साधा प्रश्न विचारतो. तू दिवसभर किती लोकांशी बोलतोस? किती लोकांशी कनेक्ट राहतोस? पण तू स्वतःसोबत किती वेळ घालवतोस? हा प्रश्न साधा वाटतो, पण याचं उत्तर तुझ्या आयुष्याचा खरा ट्रुथ लपलेला आहे. या पुस्तकात लेखिका रेणुका गावराणी खूप स्पष्टपणे सांगतात, तुमचं रिलेशनशिप जगातल्या कोणासोबतही टिकणार नाही. जर तुमचं रिलेशनशिप स्वतःसोबत स्ट्रॉंग नसेल, हे वाक्य थेट मनाला लागणार आहे. आपण सगळं काय करतो? बाहेर लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. फ्रेंड्स, पार्टनर, सोशल मीडिया, व्हॅलिडेशन, अटेन्शन, लव्ह. पण एक गोष्ट आपण इग्नोर करतोय, आपण स्वतःसोबत कनेक्टेड आहोत का? बुकमध्ये लेखिका म्हणतात, लोक बाहेर कनेक्शन शोधतात, पण आतमध्ये डिस्कनेक्ट असतात. म्हणजे तू लोकांमध्ये असतोस, तू हसतोस, तू बोलतोस, तू इंटरॅक्ट करतोस, पण आतून तुला स्वतःची ओळखच नाहीये. तुला काय हवंय हे क्लिअर नाही. तुझे इमोशन्स समजून घेत नाहीयेत तू स्वतः आणि त्यामुळं तुझं बाहेरचं प्रत्येक रिलेशनशिप ते वीक होत जातं. कारण बेसच वीक आहे. आता एक एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे, ती रोज Instagramवर ॲक्टिव्हेट स्टोरीज, पोस्ट रील्स, हजारो फॉलोअर्स लोक त्याचं कौतुक बाहेरून सगळं परफेक्ट दिसतं, पण रात्री तो एकटा असतो. फोन बाजूला ठेवतो आणि अचानक अँक्झायटी सुरू होते आणि ओव्हर थिंकिंग सुरू होतं. एक रिकामेपण जाणवतं. का? कारण तो जगाशी कनेक्टेड आहे, पण स्वतःपासून डिस्कनेक्टेड आहे. ही सिच्युएशन आज खूप लोकांची रिॲलिटी आहे. आपण बाहेर इतके बिझी झालोय, की आपण आत काय चालले ते बघत नाही. म्हणूनच आपण एकटे बसताना अनकम्फर्टेबल होतो. कारण तिथे आपल्याला स्वतःचा फेस दिसतो. जेव्हा तू स्वतःसोबत वेळ घालवायला लागतोस, तो स्वतःला समजायला लागतोस, तो तुझं इमोशन्स क्लिअर होतं. तुझं तुला काय हवंय ते समजायला लागतं आणि हळू तुझं सेल्फ रिलेशनशिप स्ट्राँग होतं. जेव्हा हे नातं स्ट्राँग होतं, तुला तेव्हा बाहेरच्या व्हॅलिडेशनची गरज कमी होते. तू इमोशनशी इंडिपेंडंट होतो आणि तुझं प्रत्येक रिलेशनशिप हेल्दी होत जातं आपोआप. कारण आता तू कंप्लीट आहेस. तू डिपेंडंट नाही आहेस. म्हणून ही एक पॉवरफुल लाईन लक्षात ठेव. जर तू स्वतःसोबत कम्फर्टेबल नाहीस, तर तू कुणासोबतही खऱ्या अर्थानं कम्फर्टेबल होऊच शकत नाहीस. आणि हाच या पॉइंटचा कोर लेसन आहे.